दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। 27 तारखेला दुपारी 12:30 वाजता देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी स्वामित्व योजनेचा शुभारंभ करतायत। संपूर्ण देशभराच्या सर्व जिल्ह्यामध्ये डिजिटल पद्धतीने जिल्हाधिकारी जिथे ठरवतील त्या स्थळावर ऑनलाईन हा कार्यक्रम होणार आहे। आमचे महाराष्ट्राचे सर्व मंत्री, देशाचे सर्व मंत्री त्या जिल्ह्यामध्ये स्वामित्व योजनेची सुरुवात करणार आहे। माननीय पंतप्रधान मोदीजी 12:30 वाजता जनतेला संबोधित करतील, स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील। स्वामित्व योजना म्हणजे खरं तर आपण बघितलं की आपणही आपल्या ग्रामीण महाराष्ट्रात राहणारे लोक आहोत की जमिनीमध्ये वादविवाद, मालकी हक्कावरनं वादविवाद, नागरिकांना त्यांच्या मालकीचे घराचे पट्टे नसल्यामुळं, त्यांचं प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळं कळत न कळत कुणीही कब्जा करतं, लुबाडणूक करतं, फसवणूक करतात। आणि म्हणून वडिलोपार्जित शेकडो वर्षाच्या जमिनी, घरं डिजिटल पद्धतीने त्याचं कार्ड प्रत्येक नागरिकाकडे, गावठाणामध्ये शेतकऱ्याकडे असलं पाहिजे, याकरता माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विचार केला। आणि आधुनिक युगामध्ये आधुनिक डॉक्युमेंट मालकीचं असलं पाहिजे, याकरता माननीय पंतप्रधान मोदीजींनी ड्रोनद्वारे या संपूर्ण महाराष्ट्राचा, देशाचे सर्वेक्षण केलं। आणि त्या सर्वेक्षणातनं हे या ठिकाणी आता या महाराष्ट्राच्या जवळपास 30 जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। 30,515 गावं, ग्रामीण गावं यामध्ये या योजनेमध्ये डिजिटलाइज होणार आहे, त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे। खरं तर गाव पातळीवर नकाशे उपलब्ध करणे, जी जागाबद्दल, गावठाणाच्या जागाबद्दल जी घराबद्दल स्पष्टता होती ती स्पष्टता येणे, गाव पातळीवर जी बांधकाम परवानगी आहेत, बांधकाम परवानगी अडचण येते, ती परवानगी देण्याकरता आता प्रॉपर्टी कार्ड असल्यावर काही दुसऱ्या कागदपत्राची गरज नसणे, आणि मालमत्ता कर लावण्यापासून तर उद्याच्या पुढच्या पिढीला त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याकरता सुद्धा, म्हणजे वडिलाकडे डॉक्युमेंट नाही तर मुलगा डॉक्युमेंट आपल्या नावाने कसं करेल, आजोबाच्या नावाने डॉक्युमेंट नाही तर नातू कसं आपल्या नावाने करेल। त्यामुळे एक मोठे वाद या ग्रामीण महाराष्ट्रात, देशामध्ये सुरू होते। आता हे या ठिकाणी खूप त्या ठिकाणचा फायदा होणार आहे। यामध्ये 4-5 गोष्टी महत्वाच्या आहेत। गावकऱ्यांना मालमत्ता पत्र तर मिळणारच आहे, पण गावकऱ्यांची आर्थिक पत सुद्धा वाढणार आहे। आज एखाद्या शेतकऱ्याकडे त्या नावानं काहीच नसतं, पण आज ज्या पद्धतीने डिजिटल कार्ड मिळणार आहे त्या माध्यमातून त्याला त्या ठिकाणी त्यांचं आर्थिक पत सुद्धा शेतकऱ्याची, गावकऱ्याची उंच होणार आहे। एखाद्या वेळी काही गृहकर्ज घ्यायचं असेल, त्या कर्जासाठी डॉक्युमेंट नाहीये, आणि आता त्याला गृहकर्ज घेण्याकरताही डॉक्युमेंट मिळेल। अनेक केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना घेण्याकरता जे अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट लागते, प्रॉपर्टी डॉक्युमेंट, किंवा एखादी योजना आली, त्या योजना थेट त्याच्या अकाउंटमध्ये, एखादं जर शेतीचे पैसे आले असतील, पीक नुकसान भरपाईचे पैसे आले असतील तर आधार कार्ड शीडिंग आपण करतो, पण त्यासोबत जर प्रॉपर्टी कार्ड असेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी त्याला आपल्याला फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे।
या ठिकाणी व्यवसाय करण्याकरता सुद्धा त्या प्रॉपर्टी कार्डचा मोठा फायदा होणार आहे. खरं तर स्वयंपूर्ण परिवार, स्वयंपूर्ण गावठाणं यातून निर्माण होणार आहे आणि आदिवासी भागातल्या आणि मागास भागातल्या जनतेला सुद्धा, आता आदिवासी भागात तर 100% घरं अशी आहेत, 90% घरं ज्याच्याकडे कार्डच नाही आहे, घरं आहेत वडलोपार्जित. त्यामुळं आदिवासी वाड्या पाड्या, धनगर वाड्या आणि यातून सर्व रेग्युलायझेशन आता गावठाणाचं होणार आहे, मालमत्तेचं होणार आहे. महाराष्ट्राच्या 30 जिल्ह्यामध्ये आमचे सर्व मंत्री, महायुतीचे सर्व मंत्री, त्याचा आम्ही चार्ट दिला आहे. मी स्वतः नागपूरमध्ये या योजनेचं शुभारंभ करताना मी असणार आहे. देवेंद्रजी एका जिल्ह्यात जाणार आहे, एकनाथ शिंदेजी जाणार आहेत, अजितदादा असणार आहेत. आम्ही सर्व महाराष्ट्रात देशातले सर्व मंत्री प्रत्येक जिल्ह्यात जाऊन या योजनेचं उद्घाटन करणार आहोत. या स्वामित्व योजनेतून आज महाराष्ट्राला, ग्रामीण महाराष्ट्राला एक मजबूती देण्याचं काम माननीय पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. मी माननीय पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने आभार मानतो. एक मोठा इनिशिएटिव्ह, या देशाला डिजिटल करण्याचा एक मोठा इनिशिएटिव्ह आणि जनतेला जनतेच्या प्रॉपर्टीचा हक्क मिळवून देण्याचा इनिशिएटिव्ह माननीय मोदीजींनी घेतलेला आहे. हे असं डॉक्युमेंट असणार आहे, हे डॉक्युमेंट आधुनिक युगामध्ये अत्यंत महत्वाचं, एक आपल्या सर्वांना, तुम्हा आम्हाला एक आपल्या जीवनामध्ये नवा आधार देणारे डॉक्युमेंट असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने, बाकी तर मी प्रेस नोटच्या माध्यमातून आपल्याला देणार आहे, आपण सर्वांनी ही माहिती महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेपर्यंत जाण्याकरता मुंबईपासून, पुण्यापासून नागपूरपर्यंत आमच्या डिजिटल, प्रिंट आणि सर्व मीडियाच्या माध्यमातून आपण ग्रामीण महाराष्ट्राला या योजनेमध्ये त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता, जनतेला हक्क मिळवून देण्याकरता आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून या योजनेला प्रचार प्रसिद्धीकरता सुद्धा आपण मदत करावी आणि ग्रामीण महाराष्ट्राला त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता आपण सरकारला साथ द्यावी अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.